नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा। आज मी तुम्हाला डिंक लाडू दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी सगळं ठेवलेलं आहे। 1 कप चण्याच्या डाळीचं पीठ, 1 कप गव्हाच्या डाळीचं पीठ, ते मी छान खरपूस 2 चमचे तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे। आणि ड्रायफ्रूट्स 1 वाटी, ते सुद्धा मी बारीक पूड करून घेतली आहे। सुकं खोबरं 1 वाटी, ते पण मी खमंग भाजून किसून भाजून बारीक पूड केलेली आहे। आणि डिंक तो सुद्धा 1 वाटी, तो मी मायक्रोवेव्हमध्ये 2 चमचे तुपामध्ये तो सुद्धा मी फुलून घेतलेला आहे। खूप छान होतो तो, मी तसा ट्राय करा। गॅसवर फुलवण्यापेक्षा मायक्रोवेव्हमध्ये 2 ते 3 मिनटात आरामात फुलतो तो। आणि गूळ पण मी 1 वाटी घेतलेला आहे। आणि ड्रायफ्रूट्स थोडं हे करताना एखाद दुसरा चमचा मी साखर घातलेली आणि वेलची पूड। आणि आता आपण सुरू करूया आपली रेसिपी। गॅस लावून घेते, त्याच्यात थोडं तूप घालते 2 चमचे। पाक करून घ्यायला हा सगळा गूळ घेतलेला आहे मी 1 वाटीभर। त्याच्यात थोडं पाणी घालूया। वेस्ट होता कामा नये, विसळून घेतलेले आहे। जरा गॅसची फ्लेम हाय केली आणि गूळ मी ह्याच्यातनं किसून घेतला होता। हे टपरचं आहे, त्याच्यातनं खूप छान सगळं किसलं जातं। कडक गूळ असला की छान किसला जातो तो, फार कडक नाही आणि एकदम मऊ पण नाही। विरघळलेला आहे गूळ आता। खूप घट्ट पण पाक नाही होता कामा। फेस आला की समजायचं पाक व्हायला सुरुवात झाली आहे। जास्त कडक नाही करायचा, 1 तारी पाक झाला तरी पुष्कळ आहे। बंद करूया आपण, एक जिन्नस ह्याच्यात घालून घेऊया। ड्रायफ्रूट्स आणि खोबरं घातलंय। हा डिंक छान खमंग गुलाबी झालाय, तो पण हातानेच चुरून घेतलाय मी, तो ह्याच्यात घातला। भरपूर डिंक घातला ना, तुम्ही मेथी पण घालू शकता। आणि गोडांबे घातलेत मी। गोडांबे म्हणजे चिंचुक्याची बी असते, त्याच्या आतमध्ये असतं, त्याला गोडांबे म्हणतात। 400 रुपये पाव किलो वगैरे मिळतात ते। बाळंतिणीला चांगले असतात, पण आपल्याला पण आता थंडीचे दिवस आहे
तर काही हरकत नाही खायला आपल्या तब्येतीसाठी. आता हे छानपैकी मी सगळं मिक्स करून घेते. त्याच्यात आपण वेलची पूड पण घालूया. वेलची जायफळची पूड करून ठेवली, ती घालते मी. छान एकजीव करते आणि मग वळून घेऊया लाडू. गार झाले की ते घट्ट होतात लाडू. कडक होतात म्हणजे. हात भाजेल. थोडं खोबरं घातलं तरी चालेल अजून. एक ते सव्वा वाटी खोबरं मी भाजूनच ठेवते फ्रीजमध्ये, म्हणजे पटकन असं उपयोगी पडतं आपल्याला. मला लाडू करून दाखवते. गरम असतानाच वळायचे हे लाडू. खोबरं मी आत्ता जसं घातलंय तसं घातलं तरी सुद्धा चालतं. फार बारीक करायचं नाही. आणि ड्रायफ्रूट्स पण तुपावर भाजून जरा चॉप केले तरी चालतं. मेथी दाणे सुद्धा तुम्ही घालू शकता. हळीव सुद्धा तुम्ही तुपात भाजून घालू शकता. मी आज हळीव वगैरे काही घातलं नाही, डिंकाचेच लाडू केले. मनुके बेदाणे ते पण मी घातलेले आहेत ह्याच्यात. गरम आहेत अजून, गार झाले की छान घट्ट होतील. फार कडक पण नाही करायचे लाडू. काही जण कच्चे सुद्धा कच्चा गूळ घालतात किसून. मी जरासं पाक करून घालते. थंडीत दुधाबरोबर सकाळी ब्रेकफास्टला एक एक लाडू जरी खाल्ला तरी सुद्धा खूप छान. आमच्या घरी तर माझ्या मुलाला सुद्धा डिंकाचे लाडू खूप आवडतात. लहानपणापासून त्याला आवड आहे डिंकाचे लाडू खायचे. सगळ्या लाडवांमध्ये डिंकाचा लाडू प्रिय.
तूप पण नाही जास्त लागत. 8 16-17 लाडू एवढ्या ह्याच्यात होऊ शकतात. तुम्ही असे करून बघा. आवडली माझी रेसिपी तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे फिट, स्टे हेल्दी अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. बाय. सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ.